बोला संत शिरोमणी नामदेव महाराज की जय, विठ्ठल भगवान की जय। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमच्या विद्यार्थी गुलाबराव भाऊ, या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर सूरज कुडाळकर, डॉक्टर रजनीश शंकरदास, सुनीता भस्मे, भालचंद्र भस्मे, गजानन कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, सुनीता नागरे गेल्या अनेक वर्षापासून आपला हा कार्यक्रमाचं नियोजन असतं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचसे विवाद होतात। आज मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे की आपल्या या ठिकाणी जी वधूवर येत आहे, वधूवर आल्यानंतर सगळ्यात पहिलं माझं एक आपल्याला जरा शब्द बनतोय ते आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या पोटजाती आहेत, जे नामदेव आहे, भावसार आहे, आहेर आहे, मेरू आहे, छिपा आहे, छिपी आहे, अशा महाराष्ट्रात एकूण 17 पोटजाती आणि देशभरामध्ये 174 पोटजाती। तर ह्या पोटजाती कशासाठी आल्या, का आल्या? मला आपल्याला सांगू इच्छितोय, संत शिरोमणी नामदेव महाराज हे 1291चा जो प्रवास हा उत्तरेपासून दक्षिणेपासून पूर्व असं करत पूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलं। 22 राज्यामध्ये नामदेव महाराजांचा प्रवास झाला। नामदेव महाराजांचा प्रवास काय होता? त्यावेळेस साम्राज्य कोणाचं होतं? त्यावेळेस होतं मुस्लिमांचं साम्राज्य। अलाउद्दीन खिलजी असेल, मोहम्मद बिन तुगलक असेल, या साम्राज्यामध्ये हिंदू धर्म टिकवण्याचं काम जर कोण केला तर ते फक्त आपले नामदेव महाराज। सर्व जाती धर्माला एक करून सोबत घेऊन चालणारे कोण आहेत तर आपले नामदेव महाराज। आज आपण जे दिंडी पाहतोय, आषाढी दिंडी ज्याला म्हणतो, ही सगळ्यात मोठी दिंडी आहे। तिची सुरू आहे ना ही परंपरा की 1300 पासून, इसवी सन 1300 पासून ते आज तागायतपर्यंत सुरू आहे। याचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? आपले संत शिरोमणी नामदेव महाराज। ही प्रथा आज पण सुरू आहे। मग हे आपल्या आपल्या पोट जातीमध्ये हे जातीभेद कशासाठी? ज्याने 1291 असेल, 1300 असेल, त्याच्यामध्ये संत चोखामेळासारख्या संतांना सोबत घेतलं। त्यांच्या कमरेवर झाडू होता, गळ्यामध्ये मडकं होतं, ते काढलं आणि चोखामेळासारख्याला संतांची पदवी दिली। मग हे कोण काम केलं तर आपले संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं। मग याला पुढे घेऊन जात असताना यांचे विचार हे आज महाराष्ट्रामध्ये थांबलेले। आज एवढा मोठे चमत्कार केली, मंदिरं फिरवली, मुस्लिम धर्मांतर झालेली जी आपली हिंदू बांधव होती ते परत हिंदू झाले। मग आपल्या आपल्यामध्ये या पोट जातीचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आपल्याला काय केलं पाहिजे? आज या मुला मुलींना तुम्ही सगळ्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की त्या कार्यक्रमामध्ये एकमेकाचे जर विचार जुळत असतील, त्याच्यामध्ये नामदेव असो, भावसार असो किंवा अजून अदर काही पोट जाती असो, त्या एकमतानं त्याला तुम्ही संमती दिली तर या लग्नाचा खर्च पूर्ण हे आमचा श्री संत नामदेव क्षत्रिय एक संघ करेल। कारण ही पोट जाती संपल्या पाहिजे, आपला समाज हा वाढला पाहिजे। कारण हिंदुत्वाचे संस्थापक जरी 12व्या शतकामध्ये हे नामदेव महाराज म्हणलं तरी असतात। कारण त्या काळामध्ये खूप मोठं काम महाराजांनी उभा केलं। आज आपण पंढरपूरला पाहतोय, जरी विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तर त्या नामदेव पायरीचं महत्व आहे। नामदेव पायरीचं महत्व आहे, काय महत्व आहे की जरी मला विठ्ठलाचं दर्शन झालं नाही तर तुम्ही नामदेव पायरीचं जरी दर्शन घेतलं तर त्या दर्शनाला खूप महत्व आहे। आणि जर विठ्ठलाचं दर्शन घेऊन जर तुम्ही नामदेवाचं दर्शन नाही घेतलं तर त्या विठ्ठलाच्या दर्शनाला महत्व नाही।
म्हणजे एवढ्या उच्च श्रेणीमध्ये आपण जन्मलोय. मग याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपली पिढी ही वाढली पाहिजे, आपला समाज हा वाढला पाहिजे. आज जर मी माझ्या जातीला घाबरत असेल, आमच्या पोट जातीला घाबरत असेल, उच्च नीच आपण आपल्या जातीमध्ये करत असू, तर मग हे आपला समाज पुढच्या भविष्यामध्ये नामशेष व्हायला होणार नाही. आता आपल्याला काय करायचंय, आलेल्या सगळ्या युवा युवतींना माझी विनंती आहे, त्याचा बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर आपल्या आई वडिलांना सांगा की देवघरामध्ये नामदेव महाराजांची फोटो आहे का. त्याच्यात मुलगा असेल आणि मुलगी असेल. प्रत्येकाला हे सांगतो मी की आपल्या घरच्यांना हे सांगा की ढवळे साहेबांकडून ही विनंती आलेली आहे की प्रत्येकाच्या देवघरामध्ये नामदेव महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे का. तर का, जो नामदेवाला मानणार आहे तो विठ्ठलाला मानणार आहे. विठ्ठल म्हणजे हा जगाचा कर्ता आहे. आणि सगळ्यात जास्त विठ्ठलाचा विश्वास कोणत्या संतावर होता, तर ते म्हणजे आपले नामदेव महाराज. त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितोय की आपल्याला बघत असताना हे बॅकग्राऊंड बघा, घरामध्ये देवघर आहे का बघा, देवपूजा करणारे आहेत का पहा, हिंदू संस्कृतीचा आहे का पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंबर 2, आजच्या परिस्थितीमध्ये पाहतोय मुलाची संख्या वर पोहोचली आणि मुलीची संख्या खाली जाऊन काय झाली बाबा, कशामुळं. कारण सध्याच्या स्थितीमध्ये मुलगी काय म्हणते की बाबा मला मेळाव्याला जायचं. आज मुलगा काय करतोय, कुठंतरी शिवणकाम करतोय. मुलगा काय करतोय, कुठंतरी कपड्याचं दुकान. मुलगा काय करतोय, कुठलातरी व्यवसाय. मग मुलीचं म्हणणं काय आलं की बाबा मला मुलगा हा पुण्यात पाहिजे, मला मुलगा हा मुंबईत पाहिजे, मला मुलगा हा अदर मेट्रो सिटीमध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये आमच्या नवरा बायको शिवाय तिसऱ्याचा हस्तक्षेप नको आहे, सासू सासरे नको आहे. एक लक्षात ठेवा की जिथं आई वडिलांचा वास आहे, जिथं आई वडिलांचा आशीर्वाद आहे, ते या घरची पिढी, त्या पुढच्या ज्या 7 पिढ्या, त्या 7 पिढ्याला ते आशीर्वाद आहे. का आहे, कारण त्यांचा आशीर्वाद आहे, ते मार्गदर्शक आहे. त्यांनी बरेचसे उन्हाळे पाहिलेले आहेत, बरेचसे पावसाळे पाहिलेले आहेत. त्यांना माहिती असतं भविष्यात काय होणार. आज बऱ्याच ठिकाणी असे आमच्याकडे पर्सनली मॅटर्स आले की बाबा मला जायचं असेल तर वेगळं राहायचं, सासूचा त्रास आहे, सासऱ्यांचा त्रास आहे, मला हेच प्रॉब्लेम आहे, मला तेच प्रॉब्लेम आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज आपल्या आई जरी ते पोटचा गोळा जरा म्हणतो, आई जरी आपल्याला एखाद्या ह्याच्यामध्ये रागवलं तर आपण काय करतो, त्या ठिकाणी शांत बसतो ना. त्याप्रमाणे जी सासू असते, जे सासरे असतात, मुलीनं ज्या वेळेस सासरी जाते त्यावेळेस तुझं कर्तव्य ते आई देते. वय वर्ष 21 पर्यंत ती आपल्या घरामध्ये ती मुलगी म्हणून लागते आणि 21च्या नंतर ती आपल्या ज्यावेळेस नांदायला आपल्या माहेर करून सासरी जाते त्यावेळेस ती तिथली मुलगी आहे. म्हणजे हे कर्तव्य करायचं. आज आपल्या वडिलांचं पाहतोय, लहानाचं मोठं करत असताना आपल्याला खूप प्रेम दिलं जातं. का दिलं जातं की बाबा माझी मुलगी जी आहे आता दुसऱ्याच्या घरामध्ये नांदायला जाणार आहे, माझी मुलगी ही दुसऱ्याच्या घरामध्ये नांदायला जाणार आहे. त्याच्यामुळं काम केली किंवा न केली हा प्रश्नचिन्ह असतो. पण सासरवाडीमध्ये एखाद्या घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तर आपल्याला आपलं सून आणि स्त्रीचं कर्तव्य हे पूर्ण करावं लागतं. मग आता आपल्याला काय करायचंय की मी जे सांगितलंय की जाती पोट जाती आणि ज्याच्यात कुटुंबाचा वास आहे, कुटुंबाचा सहभाग आहे, या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायचं आहे. नंबर 3, महाराजांनी अनेक वर्षापासून काम काय केलं, सगळ्यात महत्वाचं काम केलं की हिंदुत्व जागवलं. त्या मोहम्मद बिन तुगलकाच्या आणि अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये फक्त हिंदुत्वाचं काम केलं, भक्ती संप्रदायाचं काम केलं. पाळलेली जी देवळं आहेत
बंद केलेली जी देवळं आहेत ते परत सुरू करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलेलं आहे. मग ह्या कुळामध्ये आपला जन्म झाला. आपलं काम काय आहे की ह्या नामदेव महाराजांच्या विचाराला पुढं घेऊन जायचं. मग हे आजच्या काळामध्ये कोण घेऊन चाललंय? आजच्या काळामध्ये संत आणि आलिसेस त्याच्या संस्था आहेत ना, ते घेऊन चालले. त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माला प्रवेश आहे. कधी संघ असं तुम्हाला विचारणार नाहीये की हा नामदेव शिंपी आहे, भावसार आहे, मराठा आहे, कोळी आहे, साळी आहे, महार आहे, नाथ आहे, समाज आहे. फक्त हिंदू आणि माणुसकी ही जात हे संघाकडे. मग हे आपण त्या विचाराशी सहमत आहोत का? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, आपण ह्या सगळ्या विचाराशी सहमत आहात का? या विचाराला जे नामदेव महाराजांचे विचार आहेत हे आता आपल्याला या माध्यमातून पुढे घेऊन जाईल. आपल्या याच्यामध्ये 23 जुलैला संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा हा पार पडलेला होता. त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्य अतिथी होते. त्यांनी अर्धा तास दिला. त्या अर्ध्या तासाच्या वेळाच्या ऐवजी 3.5 तास बसले. तर का बसले? महाराष्ट्रातील देशातील सगळं शिंपी समाज व त्याच्या पोट जाती या ठिकाणी आहे. मग हे यश कोणाचं आहे? हे आपल्या नामदेव महाराजांच्या कामाचे यश. मग ह्या विचाराला पुढे घेऊन जात असताना ही विचार आपल्याला ठेवायचे. त्यांनी घोषणा केली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की आपल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेलं जे नामदेव महाराजांचं स्मारक आहे ते लवकरात लवकर पूर्ण करू, असं आश्वासन त्यांनी 23 जुलैच्या कार्यक्रमामध्ये देऊन केलं. पण जे आश्वासन 23 जुलैला दिलं तेच आश्वासन पुढे कंटिन्यू करत ज्याला आपल्याला 15 कोटीचे 25 कोटी झाले, तर ते आज आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं 90 कोटी रुपये हे आपल्या स्मारकाला मंजूर झाले आणि आपल्याला 10 एकराची जागा हे पंढरपूरला मिळाली. येणाऱ्या ह्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस पण आपल्याला महाराज आपल्या यांच्या मुख्यमंत्री महोदय असतील किंवा अजून कोणी जे प्रमुख पाहुणे यांचा वेळ मिळणार आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्याला लवकरच करायचा आहे. नंबर 2, आपल्याला श्री संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ भेटले आहे. त्याच्यामध्ये आपले युवक असतील, आपल्या युवती असतील, आपले जे सुशिक्षित बेरोजगार असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. आता 1 लाख असेल, 5 लाख असेल आणि 15 लाख असेल अशी ह्या टेक्स आहे. आता 1 लाखाच्या फाईल्स बरेचशा सुरू झालेले. मग ते आता आम्ही काही दिवस थांबवलंय. का थांबवलंय? की आपल्याला 1 लाख ऐवजी 2 लाख रुपये आपल्याला मिळणार आहे. ह्या 2 लाखामध्ये जे इतर समाजाला त्यांनी दिलंय, काय दिलंय? जे 2 लाख रुपये कर्जसहाय्य योजना आहे, त्याच्यामध्ये जर छोटा भाग भांडवल असेल त्याचा, तर त्या 2 लाखामध्ये अगदी 90,000 रुपये हे शासन माफ करणार आहे. यासाठीचा पाठपुरावा आमचा हा एकसंघाचा सुरू आहे. मग ह्या इतर समाजाला दिला जातो तर आम्हाला का दिला जात नाही, हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय ते आपल्या विनंतीला मान देऊन डिस्बर्स चालू होईल. आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 9 करोड रुपये आलेले आहेत. माझी भगिनींना हीच विनंती आहे, छोटा मोठा व्यवसाय जरी असला तर आपल्याला आपली पसंती द्यायची. कारण आज आपल्याला अर्थसहाय्य बघायचे, नोकऱ्या आज आहेत उद्या नाही आहेत. आज आपण म्हणतो मग किंवा IT सेक्टर असेल किंवा हे असेल, उद्याच्या भविष्याचं नोकरीचं काय, पण आपला शिंपी समाजातला उद्योजक हा उद्योजक बनला पाहिजे, नोकरी देणारा बनला पाहिजे, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि इतर थांबतो कारण बऱ्याच जणांना बोलण्यास हे आहे, बऱ्याच दूरदूरवरून आमच्या भगिनी आलेल्या आहेत, आलेले आहेत. आपल्या विनंतीला मी परत एकदा हे करतो आणि ह्या कार्यक्रमाचा पूर्णविराम घेतो. जय हिंद, जय भारत.